कर्तृत्वामुळे आज आपण इथे स्वतंत्रपणे जगतोय, त्यांना अभिवादन करतो. ज्यांच्या खुशीत स्वराज्याचे देखणे स्वप्न पाहिले गेले त्या राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी ते सतत उतरविले ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्या वारसदाराने त्या स्वराज्याचे रक्षणच केले नाही तर ते स्वराज्य 10 पटीने वाढविले ते छत्रपती संभाजी महाराज. महाराजांच्या समाधीचा शोध लावणारे महात्मा ज्योतिबा फुले व त्यांनी शिक्षणाची गंगा घरोघरी पोचविली व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांनी चालणारे आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. राजश्री शाहू महाराज यांचे विचार लोकांपर्यंत पोचविणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खेडोपाडी कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती करणारे संत गाडगे बाबा. लिख रहा हूँ मैं अनजान जिसका कल आगाज आएगा, मेरे लहू का हर एक कतरा इन्कलाब लाएगा असे म्हणणारे शहीद भगतसिंग. या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करतो व मी माझ्या भाषणास सुरुवात करतो. ज्ञानेश्वरीच्या ज्ञानाने व शिवछत्रपतीच्या पदस्पर्शाने, ज्योतिबा व महात्मा फुले यांच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाने व आई भवानी मातेच्या कृपेने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत उपस्थित सर्व मान्यवर, कधी काळी आपला भारत देश परकीयांच्या गुलामगिरीत होता. ब्रिटिशांनी तरी 150 वर्ष भारतावर राज्य केले. त्यांनी आपल्या संस्कृतीला व माणुसकीला आणि शिक्षण पद्धतीला त्यांच्या पायांनी तुडविलं. भारतीयांची ओळख, आत्मसन्मान आणि अधिकार हिरकावून घेतली गेली. मात्र त्या काळातही काही महान नेते होऊन गेले. त्यांनी भारतासाठी आपलं आयुष्य समर्पित केलं व आपलं बलिदान दिलं. म्हणूनच 15 ऑगस्ट 1947 रोजी मध्यरात्री ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळालं. त्या ऐतिहासिक क्षणी भारताचे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी संसदेमध्ये ट्रायल विथ डेनेस हे प्रसिद्ध भाषण केले व त्यांनी त्यांच्या भाषणातून भारताच्या नव्या पर्वाची व औपचारिक घोषणाची त्यांनी घोषणा केली. इस्रो यासारख्या संस्थांनी भारताची तांत्रिक प्रगती सिद्ध केली आहे. जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्या पहिले भारताला सर्वांनी लुटले होते. मग तेव्हा भारताने शून्यापासून सुरुवात केली व आज तोच भारत जगाला दिशा दाखविणारा देश म्हणून उभा आहे. ते तर जाऊ द्या, आपल्या भारताला तर स्वातंत्र्य मिळालं, पण खऱ्या लोकांच्या कधी पंक्तीला बसा, पण खोट्या लोकांच्या कधी संगतीला बसू नका मित्रांनो. परीक्षे कार्यान्तरम प्रत्यक्ष प्रिय वंदितम वर्जयात्तम दृश्य विशाखपुंभम मित्र प्रयोगमुखम. कारण ज्यांना आपण आपले मित्र मानतो तेच आपल्यासोबत घात करतात. म्हणून जीवनामध्ये संगत अशी ठेवा ज्यातून आपल्याला काही ना काही नवीन रंगत भेटली पाहिजे. उदाहरण बघा की चणे जेव्हा गुळासोबत असतात तेव्हा त्याला प्रसाद म्हणतात आणि तेच चणे जेव्हा दारूसोबत असतात तेव्हा त्याला चकणा म्हणतात. फरक संगतीचा आहे. म्हणूनच आपली संगत चांगली असली पाहिजे. तर एक संगत वाईट आहे तर एक संगत चांगली आहे. आता ते पुढचं तुम्ही ठरवा की तुम्हाला कोणत्या संगतीवर जायचं आहे. धन्यवाद.